मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनबद्दल आलेली आहे। बातमी आहे, जाणून घ्या आता ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये इतक्या हजाराची वाढ, सरकारने सुरू केली ही नवीन सुविधा। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, आजच्या काळात निवृत्तीनंतरचे जीवन सुखकर आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची काळजी सतावत असते। या समस्येवर एक प्रभावी उपाय म्हणून भारत सरकारने पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम SCSS सुरू केलेली आहे। या योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेऊया। मित्रांनो, या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आपण बघूया। मित्रांनो, पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकारी योजना असून ती विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी डिझाईन केलेली आहे। या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या 8% वार्षिक व्याजदर मिळतो, जो इतर बचत योजनेच्या तुलनेत बराच जास्त आहे। मित्रांनो, यासाठी पात्रता काय आहे याबद्दल आपण बघूया। यामध्ये वय मर्यादा आहे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक, नुकतेच निवृत्त झालेले म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी कर्मचारी, विशेष म्हणून लष्करी सेवेतून निवृत्त झालेले 50 वर्षावरील कर्मचारी, राष्ट्रीयत्व भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे। अनावासी भारतीय NRA या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत। मित्रांनो, गुंतवणुकीची मर्यादा आणि व्याज याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे। गुंतवणूक 1000 रुपयाच्या पटीत असणे आवश्यक आहे। कमाल गुंतवणूक जर आपण बोलायचं झाल्यास तर यामध्ये 30 लाख रुपये तुम्ही कमाल गुंतवणूक करू शकता। एकट्या व्यक्तीसाठी किंवा संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा समान आहे। व्याजदर आणि परतावा याबद्दल बोलायचं झाल्यास तर सध्याचा व्याजदर 8.2% वार्षिक आहे। व्याजदर तिमाही पद्धतीने दिला जातो। उदाहरणार्थ 30 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 2,46,000, मासिक व्याज 20,500 हा अंदाजे आहे। मित्रांनो, हे खाते उघडण्याची प्रक्रिया काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे जे लागतात त्याच्यामध्ये आहे वयाचा पुरावा। मित्रांनो, यासाठी जे आवश्यक कागदपत्रे लागतात त्यामध्ये आहे वयाचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्मदाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खात्याचे तपशील। मित्रांनो, याचे खाते उघडण्याची ठिकाणे कोणती आहे याबद्दल आपण बघूया। इथे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही खाते उघडू शकता किंवा अधिकृत बँकेमध्ये जाऊन तुम्ही खाते उघडू शकता। मित्रांनो, या योजनेचे नेमके फायदे काय आहे याबद्दल आपण बघूया। ह्यामध्ये पहिला आहे आर्थिक सुरक्षितता। मित्रांनो, ही सरकारी योजना असल्याने 100% सुरक्षित गुंतवणूक आहे। नियमित आणि निश्चित उत्पन्न या योजनेमध्ये आहे। आर्थिक नियोजनासाठी हा एक उत्तम पर्याय म्हणून वापरू शकता। दुसरा आहे कर फायदे। कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते। गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयापर्यंत सूट मिळते। ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर सवलती यामध्ये आहेत। तिसरा आहे सोयीस्कर वैशिष्ट्ये। खाते सहज हस्तांतरणीय आहे। नामनिर्देशन सुविधा उपलब्ध आहे। ऑनलाईन व्यवहार पण यामध्ये उपलब्ध आहे। मित्रांनो, यासाठी महत्त्वाचे नियम आणि अटी कोणत्या त्याबद्दल आपण बघूया। खात्याची मुदत 5 वर्षे, मुदत संपल्यानंतर 3 वर्षापर्यंत वाढवता येते। पैसे काढण्याचे नियम काय आहेत? खाते उघडल्यानंतर 1 वर्षापर्यंत पैसे काढता येत नाही। 1 वर्षानंतर दंडासह पैसे काढण्याची सुविधा मिळते। व्याज वाटप कसं होणार याच्याबद्दल आपण बघूया। दर 3 महिन्यांनी व्याज जमा होणार। पहिल्या तारखेला किंवा त्यानंतर गुंतवणूक केल्यास त्याच महिन्यापासून व्याज मिळते। मित्रांनो, पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आदर्श गुंतवणूक पर्याय आहे। सरकारी हमी, उच्च व्याजदर आणि कर फायदे या तिन्ही गोष्टींचा समावेश या योजनेत आहे। निवृत्तीनंतरच्या काळात नियमित उत्पन्नाची गरज असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना विशेष उपयुक्त ठरू शकते। योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत भेट देऊन अधिक माहिती तुम्हाला घेता येईल। लक्षात ठेवण्याजोगी बाब म्हणजे ही योजना केवळ गुंतवणुकीसाठीच नव्हे तर भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली गुंतवणूक आपल्या निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरळीत करण्यास मदत करू शकते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।